गोष्टीचं नाव आहे काळी जादू. अतुल नावाच्या मित्राने वायकेंना विचारलं, अरे तू इतक्या कंपन्या बदलल्यास, नवीन कंपनीत नवीन लोक, त्यांचे नवीन प्रॉब्लेम्स, तुला सुरुवातीच्या काळात तरी टेन्शन येत नाही काय? जरा तरी अस्वस्थ होत असेलच ना? अतुलला हा प्रश्न पडणं स्वाभाविकच होतं. तो कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर जो रिझर्व्ह बँकेत लागला तो आता 15 वर्ष झाली तरी तिथेच होता आणि तो तिथूनच निवृत्त होणार यात वायकेंना तिळमात्र संशय नव्हता. खरं तर नवीन नोकरीत सुरुवातीच्या काळात नक्कीच टेन्शन येतं हे वायकेंना माहित होतं. त्यात त्यांचं डिपार्टमेंट देखील इंडस्ट्रीयल रिलेशन्सचं, ज्यात व्यक्तींपेक्षा वल्लींचाच संबंध जास्त येण्याची शक्यता. त्याला एकदा अर्थशास्त्रातील तज्ज्ञ राजेसाहेबांनी विचारलं होतं, वायके, हल्ली HR ह्युमन रिसोर्सेस आणि IR इंडस्ट्रीयल रिलेशन्स हे दोन शब्द वारंवार कानावर पडतात. या दोन्हींमधला फरक थोडक्यात सांगता येईल का? वायके म्हणाले होते, राजेसाहेब, थोडक्यात सांगायचं तर HR म्हणजे रामायण. तिथे सगळ्या गोष्टी आदर्श असतात. कामगारांना ट्रेनिंग दिल्यावर ते नवीन गोष्टी विना तक्रार शिकतात, एकापेक्षा जास्त कला किंवा कसब आत्मसात करतात, कामात सुधारणा करण्याच्या सूचना करतात, वगैरे वगैरे वगैरे. आणि IR म्हणजे महाभारत, ज्यात कौरव पांडवांचं घनघोर युद्ध होतं, ज्यात स्वतःच्या वहिनीचे कपडे फेडणारा दुःशासन आहे, त्याला चिथावणारा दुर्योधन आहे. हे सगळे प्रकार कामगार आणि युनियन करतात. द्रोण, भीष्म म्हणजे कंपनीत वरिष्ठ अधिकारी, ते सगळे डोळ्यांवर पट्ट्या बांधून त्याकडे दुर्लक्ष करतात. धृतराष्ट्र हा सगळ्यांचा राजा म्हणजे कंपनीचा मालक. त्यांना फायदा झाला म्हणजे बाकी गोंधळाचं त्यांना काही देणे घेणं नसते. ते काम इंडस्ट्रीयल रिलेशन सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांची जबाबदारी असते. राजेसाहेब म्हणाले, अगदी चपकल उपमा, व्यवस्थित समजलं. म्हणजे भलतंच कठीण आहे तुमचा जॉब, सांभाळून राहा. तर असा कठीण जॉब सांभाळणाऱ्या वायकेंनी नवीन नोकरी जॉईन केल्यानंतर यशस्वी होण्यासाठी किंवा खरं तर कमीत कमी त्रास होण्यासाठी कामाची पद्धत शोधली होती. पहिल्यांदा ज्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता आहे अशा वल्ली शोधून काढायच्या. त्यासाठी अनुभवी टाइमकीपर्स, डिपार्टमेंट हेड्स आणि मुख्यतः पर्सनल फाईल्स यांचा उपयोग होईल. बिनपगारी रजा घेणारे लोक एकतर आजारी असेत किंवा व्यसनी असत. कधी कधी कंपनीतील नोकरी व्यतिरिक्त त्यांचा बाहेर काही व्यवसाय असण्याची शक्यता ही नाकारता येत नसे. एकदा या निवडक लोकांची माहिती गोळा केली की निम्म यश निश्चित झालं असं समजायचं. चांगल्या कामसू सद्वर्तनी कामगारांची माहिती नंतर आपोआप वेगवेगळ्या प्रसंगाने होत राहते. वायके नेहमी मनाशी विचार करीत, एक प्रकारे आपली नोकरी पोलिसांप्रमाणे. कुठल्याही पोलीस स्टेशनवर चोर, भामटे, तडीपार यांची नोंद असते, पण त्यांच्या भागातील कायदा पाळणारे किंवा सज्जन लोक यांची नोंद अजिबात मिळत नाही. आता ह्या कंपनीत जॉईन होऊन त्यांना 6 महिने होऊन गेले होते. नेहमीच्या पद्धतीने त्यांनी कंपनीतल्या वल्लींची माहिती मिळवली होती. ही माहिती जमा करत असताना मधून मधून रुद्राप्पा सौंदत्तीकर हे नाव डोकवायचं. नावाच्या वेगळेपणामुळे हे लक्षात राहायचं आणि परत धुक्यात एखादी व्यक्ती अदृश्य व्हावी तसं अदृश्य व्हायचं. ठळकरित्या त्याचं नाव नियमितपणे विना परवानगी रजा घेणाऱ्यात आणि बऱ्याच वेळेला विना वेतन रजा घेणाऱ्यात दिसायचं. पण आश्चर्यकारकरित्या त्याची पर्सनल फाईल तपासताना त्याच्यावर शिस्तभंगाची एकही कारवाई केलेली नव्हती असं वायकेंना दिसलं. रुद्राप्पा सौंदत्तीकरांचा उल्लेख सगळेजण आप्पा या नावाने करत. आप्पा सुपरवायझर पदावर होते. ते कामगार आणि ऑफिसर यांच्या मधल्या श्रेणीत होते. आप्पांबद्दल बोलताना प्रत्येकाच्या बोलण्यात भीती मिश्रित आदर आहे असा भास वायकेंना व्हायचा. आणि याला खालच्या पदापासून सर्वोच्च पदापर्यंत कुणीच अपवाद नव्हतं.
आप्पा तिन्ही शिफ्ट मध्ये काम करत असल्याने त्यांना भेटण्याचा योग वायकेंना कधी आला नव्हता. पर्सनल फाईल मधला त्यांचा फोटो ही अगदी धुरकट आणि अस्पष्ट होता, त्यांच्या गूढ व्यक्तिमत्वासारखा. आता मात्र वायकेंच्या मनात आप्पांबद्दल चांगलंच कुतूहल निर्माण झालं होतं. वेगवेगळ्या लोकांनी कुजबूज केल्यासारख्या आवाजात दिलेल्या माहितीचे तुकडे एकत्र करून आप्पांचं एक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न वायकेंनी केला. पण तुकडे केलेला जुना फोटो एकत्र केल्यावर जसं विद्रूप दिसतो, त्यातले मधले मधले तुकडे गायब असतील तर तो विकृतही वाटतो, तसं काहीसं आप्पांच्या बाबतीत वायकेंचं झालं. वायकेंना मिळालेली माहिती अशी होती, आप्पा हे गंडे दोरे मंत्रतंत्र वगैरे करणारे होते. त्यांच्याबद्दल अशीही वदंता होती की अमावस्या पौर्णिमेला मध्यरात्री स्मशानात जाऊन ते मंत्रांची पारायण करतात. कोणी ओली बाळंतीण मिली असेल तर तिच्या कवटीचा तुकडा मिळवून ते त्यावर अघोरी प्रयोगही करतात. त्यांच्या घरातल्या एका खोलीत जिचा उल्लेख ते स्थान असा करतात, तिथे बरेच लोक त्यांना भेटायला येतात. आपल्या अडचणी ते त्यांच्या पुढे मांडतात. आप्पा त्यावर उपाय सांगतात. बरेचदा हे उपाय काळी जादू वाटावेत असे भयानक असतात, काही निरुपद्रवी धार्मिक वाटावेत असेही असतात. याच्या पुढची गोष्ट ऐकून तर वायकेंना धक्काच बसला. एका कामगाराने आप्पांची मस्करी केली आणि त्यांच्या जादू टोण्याची टिंगल केली तर त्या माणसाचा मुलगा 6 महिन्यांच्या आत अक्षरशः रक्त ओकून मेला म्हणे. अर्थात वायकेंचा यावर विश्वास बसला नाही, ती गोष्ट अलाहिदा. त्यांना ह्या सगळ्या भाकडकथाच वाटल्या. 1-2 जण असंही म्हणाले की आप्पा तुमच्यावर खुश झाला तर तोंड बंद ठेवून ओठाने असं विचित्र आवाज काढतो. डिपार्टमेंट हेडला विचारलं तर त्याने दिलेल्या माहितीनुसार आप्पांच्या शिफ्टला कामगार प्रोडक्शन व्यवस्थित देतात, कुणीही टाळाटाळ करत नाही. वायकेंनी विचार केला, आप्पांच्या धाकापायी हे होत असणार. वायकेंनी डिपार्टमेंट हेड्सना विचारलं तर ते बिचकत म्हणाले, आप्पांच्या रजा फार असतात, मुख्यतः अमावस्या पौर्णिमेला आणि अशाच काही विशिष्ट दिवशी. अहो पण मग तुम्ही पर्सनल डिपार्टमेंटमध्ये काही तक्रार केलेली दिसत नाही, कारण तसं काही त्यांच्या फाईलमध्ये दिसलं नाही. डिपार्टमेंट हेड दचकून म्हणाले, तक्रार नाही, कधीच केली नाही. तक्रार करूनही कुणीही आप्पांवर कारवाई केली नसती. येईल तुम्हाला हळूहळू अनुभव. आपल्या केबिनकडे परत येताना वायकेंनी मनाशीच म्हटलं, आप्पांचं प्रस्थ सगळ्या कंपनीत पसरलेलं दिसतं. आज ना उद्या ते आपल्यापर्यंत येणार आहे. त्या दिवसाची मानसिक तयारी करायला हवी. नवरात्र सुरू झालं होतं. वायके त्यांच्या सवयीने प्लांट राऊंडवर होते. आप्पांच्या डिपार्टमेंटला गेल्यावर त्यांना तिथे कुणीच सुपरवायझर दिसला नाही. एका ऑपरेटरला विचारले तर तो म्हणाला, साहेब ही आप्पांची शिफ्ट आहे, नवरात्र चालू आहे ना, नवरात्रीचे 9 दिवस आप्पांचं कमरेपर्यंत पाण्यात उभं राहून अनुष्ठान असतं. ऑपरेटरच्या आवाजात भीती, आदर, हिडीसपणाविषयी घृणा या सगळ्यांचं अजब मिश्रण होतं. वायके त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या डिपार्टमेंटकडे निघाले. पण हे आप्पा प्रकरण आपल्याजवळ गूढरित्या सरकत येत असल्याची जाणीव त्यांना मनात कुठेतरी होऊ लागली. दसऱ्याच्या आदल्या दिवशी शिरस्त्यानुसार कंपनीत मोठ्या प्रमाणात यंत्रांची पूजा होती. अगोदरच्या कंपनीत ह्या दिवशी वायके एका बुक्कीत नारळ फोडत असत. ती गोष्ट इथल्या कोणाला तरी समजली. मग इथेही एका बुक्कीत नारळ फोडण्याची त्यांना विनंती करण्यात आली. अशा पद्धतीने नारळ फोडणं खरं तर शक्तीपेक्षा युक्तीचा म्हणजे टेक्निकचा भाग असतो. नारळ पकडताना जमिनीपासून एखादं सेंटीमीटर वर उचलून धरायचं. वरून बुक्की मारली की ते जमिनीवर आपटतं. त्याला तितकाच फटका खालून देखील बसतो. त्यामुळे नारळ दोन्ही बाजूंच्या फटक्यांनी फुटतं. पण ही युक्ती माहीत नसल्याने सगळ्यांना नवल वाटलं. टाळ्या वाजवून सगळ्यांनी वायकेंचं कौतुक केलं. पुढचा आठवडा पूर्ण कंपनीत तो एक चर्चेचा विषय झाला. सुमारे आठवड्यानंतर वायके प्रोडक्शन लाईनच्या बाहेरच्या बाजूच्या लांबच लांब कॉरिडॉर मधून चालले होते.
कुठल्याशा विचारात असल्याने त्यांच्या आजूबाजूला लक्ष नव्हतं. इतक्यात कोणीतरी समोर येऊन उभं टाकलं. विचित्र आवाज ऐकून वायकेंनी दचकून वरती पाहिलं तर एक 6 फूट उंचीची किडकिडीत व्यक्ती समोर उभी होती. खुरटी, पांढरी दाढी, पोपटासारखं टोकदार नाक, सतत खालीवर हलणारा कंठमणी, त्याच्या बाजूच्या ताणलेल्या गळ्याच्या नसा, संपूर्ण व्यक्तिमत्वच विचित्र वाटत. कुणीही ओळख न करून देता वायकेंच्या आतल्या आवाजाने त्यांना सांगितलं, हा आप्पा. आप्पाने संपूर्ण कपाळभर भस्म लावलेलं होतं. दोन्ही भुवयांच्या मध्ये रक्तासारखा लाल भडक पिळा लावला होता. आपली बर्फासारखी थंडगार पण आरपार टोचणारी नजर वायकेंच्या डोळ्यात रोखून तो म्हणाला, हाथ से नारळ तोड़ता है ना, हमें अपने स्थान पे बैठ के मालूम पड़ा है, लगता है हनुमान जी का अंश तुम्हारे में है. आप्पा विचित्र हसला. तशा बोलण्यावर वायके काही बोलणार तोच तो तिथून निघाला. झप झप दृष्टीआड होणाऱ्या आप्पाच्या गळ्यातली शर्टा आडून डोकावणारी कवड्यांची माळ वायकेंना क्षणभर दिसली. त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर त्या कवड्या एकमेकींवर आपटून त्यांचा एकसुरी पण विचित्र आवाज कॉरिडॉरमध्ये क्षीण क्षीण होत गेला. आप्पांचं हे वायकेंना झालेलं पहिलं दर्शन. आप्पांची पहिली भेट झाल्यानंतर मधून मधून त्याचा विषय निघत राहिला आणि त्या वेळेला वायकेंचं त्याच्याविषयीचं कुतूहल वाढत गेलं. पण कंपनीत नवीन असल्याने, शिकण्या समजण्यासारखं बरंच काही असल्याने वायकेंनी आपलं लक्ष तिकडे केंद्रित केलं. कंपनीच्या मॅनेजर्सच्या 4-5 गाड्यांच्या ड्रायव्हर्सना एकदा साहेबांना जोडलं की काहीच काम नसतं. ते कुठेतरी चकाट्या पिटत बसलेले असतात. वायकेंचा ड्रायव्हर आणि बॅनर्जी साहेबांचा ड्रायव्हर यांची खास दोस्ती झाली होती. बॅनर्जी साहेबांबद्दल वायकेंना खूप आदर होता. ते IITचे गोल्ड मेडलिस्ट होते. अत्यंत हुशार आणि श्रद्धाळू. महिन्यातून एकदा तरी ते शिर्डीला पत्नीसह जात. बॅनर्जी साहेब डिव्हिजन हेड होते. आप्पांचं डिपार्टमेंट त्यांच्याच अखत्यारीत येत होतं. एक दिवस वायकेंच्या ड्रायव्हरने एक चमत्कारिक गोष्ट वायकेंच्या कानावर घातली. बॅनर्जी साहेब पत्नीसह आप्पाच्या स्थानावर गेले होते. त्यांच्या ड्रायव्हरला बॅनर्जी साहेब आप्पांच्या स्थानावर जाण्याचं प्रयोजन समजलं नाही, पण कुतूहल मात्र जरूर वाटलं. आपले साहेब याआधीही तिथे 2-3दा गेले होते हे कळल्यावर ते कुतूहल फारच वाढलं. त्यामुळे एकदा तोही मागोमाग आत गेला आणि हळूच डोकावला. स्थानाच्या खोलीत धुपाचा वास दरवळत होता. काही लोक भक्तिभावाने तिथे बसलेले त्याला दिसले. बॅनर्जी साहेब आणि त्यांच्या पत्नी आप्पा समोर हात जोडून उभे होते. आप्पा डोळे मिटून शांत बसला होता. बॅनर्जी साहेब भिंतीवर लावलेले फोटो, व्याघ्र चर्म बघत होते. अचानक आप्पांनी डोळे उघडले. आपल्या समोर हात जोडून उभ्या असलेल्या आपल्या बॅनर्जी साहेबांना तो म्हणाला, बेटा, आपको बाबा का बुलावा आया है, तुरंत शिरडी चले जाओ, यहां से सीधे, घर भी नहीं जाना है, अभी के अभी, यहां से सीधे. बॅनर्जी साहेबांनी आप्पाला नमस्कार केला आणि स्थानाला पाठ न दाखवता ते हळूहळू मागे सरकत दाराबाहेर पडले. भारावल्यासारखे गाडीत बसले आणि ड्रायव्हरला गाडी सरळ शिर्डीला न्यायला सांगितली. बराच वेळ नवरा बायको एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. नंतर बॅनर्जी साहेबांच्या पत्नी म्हणाल्या, हो, बाहेर उभा असलेला कुत्रा पाहिलात का? साहेबांनी तो पाहिलेला नव्हता. मग त्यात पुढे सांगू लागल्या, तो कुत्रा पाळलेला नाही, पण आप्पाजी स्थानावर बसले की तो रस्त्यावर कुठेही असला तरी तिथे येऊन उभा राहतो म्हणे. मी त्याच्याकडे नीट निरखून बघितलं तर मला त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसले. त्या पती पत्नीने भक्तिभावाने हवेत हात जोडून नमस्कार केला. बॅनर्जीच्या ड्रायव्हरने आपल्या ड्रायव्हरला सांगितलेला तो आखो देखा हाल ऐकून वायकेंची मती गुंगत झाल्यासारखी झाली. इतक्या उच्च शिक्षितांची ही गत तर इतरांबद्दल काय बोलायचं.
आणि जिथे बॅनर्जीच आपणचे पाठीराखे आणि समर्थक असतील तर तक्रार तरी कोण आणि कोणाकडे करणार? कुतूहल म्हणून वायकेंनी मॅनेजरच्या रजेविषयीचं मस्टर शेरिलला सांगून मागून घेतलं. 2 दिवस ते त्यांनी काळजीपूर्वक तपासलं. बॅनर्जींनी कुटुंबाचं गेट टुगेदर हे रजेचं कारण लिहिलं होतं. म्हणजे आप्पाच्या सांगण्यावरून आपण सहकुटुंब शिर्डीला गेलो आहोत हे त्यांना लपवायचं होतं. वायके विचार करत होते. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान त्यांनी मानसशास्त्राचाही अभ्यास केला होता. त्यांना वाटलं बॅनर्जी अतिशय हुशार व्यक्ती आहेत, पण कदाचित कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे किंवा कलकत्त्यात लहानपणापासून काळ्या जादूबद्दल ऐकल्यामुळे त्यांचा आप्पावर विश्वास बसला असावा. आणि हे कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वातील मन आणि बुद्धी यातील द्वंद्व देखील असू शकतं. म्हणून त्यांना आप्पासारख्याच्या सांगण्यावरून तडक शिर्डीला तर जावं आणि त्याबरोबर ते इतरांना समजू नये असंही वाटत असेल. सगळं चमत्कारिक आहे आणि इथे आपण काहीही बदल घडवून आणू शकत नाही. तेव्हा आपलं काम भलं आणि आपण भलं हेच ठीक, असं म्हणून वायकेंनी बॅनर्जीचा विषय डोक्यातून काढून टाकला. कंपनीत दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी वर्क्स मॅनेजर सगळ्या डिपार्टमेंट मधल्या हेड्सची मीटिंग घेत असत. त्या डिपार्टमेंट मधल्या अडीअडचणींविषयी चर्चा होत असे. त्यावर एकत्रित विचार होऊन मार्ग काढला जाईल. पुढच्या मीटिंग मध्ये मागील तोडग्यांनंतर काय प्रगती झाली याचा आढावा घेतला जाईल. ही मीटिंग सहसा कोणीच चुकवत नसत. इथे आल्यापासून ह्या मीटिंगची उपयुक्तता वायकेंनाही पटली होती. त्यामुळे ते देखील आवर्जून उपस्थित राहत आणि उत्साहाने त्यात भाग घेत. गेल्या आठवड्यात एका ऑफिसरच्या लॉकरमध्ये एक मानवी हाताच्या हाडाचा तुकडा सापडल्याची कुजबूज वायकेंच्या कानावर आली. अर्थात त्या संबंधीची लेखी तक्रार कोणी केली नव्हती. योगायोग असेल. पण ज्याच्या लॉकरमध्ये हे हाड सापडलं त्या ऑफिसरचं आप्पाशी त्याच्या मागच्याच आठवड्यात भांडण झालं होतं. कामगारांमध्ये खुशबूज अशी होती की त्या ऑफिसरने आप्पाशी भांडून मूर्खपणा केला होता आणि आता त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काही धडकत नव्हती. मीटिंग मध्ये या विषयावर कोणी काही बोलेल का याविषयी वायकेंना उत्सुकता होती. पण निम्मी मीटिंग झाली तरी कुणीही हा विषय मांडला नाही. शेवटी वायकेंनीच विषयाला तोंड फोडलं. अशी काही कुजबूज कानावर आली आहे. त्याविषयी कोणाला काही माहित आहे का? क्षणाचाही विलंब न लावता बॅनर्जी साहेब म्हणाले, मी सुद्धा ऐकलंय, पण आपल्या कुणाकडेच ऑफिशियल कंप्लेंट आलेली नाही. त्यामुळे मला वाटतं अशा गाव गप्पांवर या मीटिंग मध्ये चर्चा करून महत्वाचा वेळ वाया घालवू नये. 4-5 जणांनी तत्परतेने बॅनर्जीचं म्हणणं उचलून धरलं. वायकेंनी एक नजर सर्व मॅनेजर्सवर टाकली. 2 मॅनेजर्स बोलू इच्छित होते, पण या आवाजी पाठिंब्यामुळे कदाचित त्यांना बोलायचं धाडस होत नव्हतं. इतर सगळे अगदी वर्क्स मॅनेजर्स देखील कोरा चेहरा करून बसले होते. बरेच लोक अंधश्रद्धा बाळगून असतात म्हणून ते घाबरून गप्प बसले असावेत असं वायकेंना वाटलं. काहींची श्रद्धा अर्धवट असते. उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्या असा विचार ते करतात. फारच थोडे यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. विज्ञान आणि तर्क यांच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी ते तपासून पाहतात. आपण त्यापैकी एक आहोत. परत कधी आपल्याशी संबंधित विषय आला तर बोटचेपी भूमिका घ्यायची नाही हे वायकेंनी मनात ठरवून टाकलं. योगायोगाने त्याच मीटिंग मध्ये ऍब्सेंटिझम वाढतं प्रमाण, त्यामुळे कठोर कारवाई करण्याची आवश्यकता यावर तावातावाने चर्चा सुरू झाली. प्रत्येक डिपार्टमेंट हेड त्याच्या डिपार्टमेंट मधली रजेची आणि ओव्हर टाइमची आकडेवारी देत होता आणि ती देत असताना त्यावर वायकेंनी स्ट्रॉंग ऍक्शन घ्यावी अशा अपेक्षेने त्यांच्याकडे मधून मधून पाहत होता. सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर, सगळ्यांचं बोलून झाल्याची खात्री पटल्यानंतर वायकेंनी बोलायला सुरुवात केली. तुमच्या तीव्र भावना मी समजू शकतो. मंजूर न केलेल्या रजेवर गेलेल्या कामगारांच्या जागी ओव्हर टाइम करावं लागणं हे कधीच समर्थनीय नाही. त्यामुळे मी आपणा सर्वांना आश्वासन देतो
की पुढच्या 2 आठवड्यांच्या आत अशा प्रत्येक व्यक्तीवर कायद्यात बसणारी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यात कोणाचाही अपवाद केला जाणार नाही. या कारवाईत तुम्हा सर्वांचं सहकार्य मी गृहीत धरतो. वायकेंच्या बोलण्यात ठासून बोललेल्या कोणाचाही अपवाद केला जाणार नाही या शब्दांवर बरेच जण दचकले. हे वायकेंच्या सूक्ष्म नजरेने टिपलं. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. त्यानंतर वर्क्स मॅनेजर्स कडे बघत बॅनर्जींनी वायकेंना विचारलं, कोणाचाही अपवाद ह्या शब्दांवर जोर देण्याचा अर्थ काय? वायके वर्क्स मॅनेजर्स कडे रोखून बघत म्हणाले, ह्याचा अर्थ आपली मॅनेजमेंट फेअर, न्याय्य आणि फर्म ठाम आहे. त्यामुळे ही कारवाई सगळ्यांना न्याय देणारी आणि एकदा न्याय दिल्यावर त्यावर ठाम राहणारी असेल. बॅनर्जींनी आपलं घोडं दामटत विचारलं, तुम्ही एखादं उदाहरण देऊन हे जरा स्पष्ट कराल का? वायके शांतपणे आणि सहज स्वरात म्हणाले, तुमच्या हाताखाली काम करणारा रुद्राप्पा सौंदत्तीकर बघा ना. रुद्राप्पाचं नाव ऐकून सगळेच हादरले. वायकेंना ऐकू जाईल इतक्याच आवाजात बॅनर्जी कुजबुजले, जे काही करायचं ते स्वतःच्या रिस्कवर करा. हे ऐकताच वायकेंचं माथं भडकलं. बॅनर्जी तर त्यांच्या कानात कुजबुजले होते, पण वायकेंनी मात्र सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणाले, बॅनर्जी साहेब, काही काळजी करू नका. जास्त भीती वाटायला लागली तर सरळ इथून ऑफिस मधूनच शिर्डीला निघून जाईल, अगदी घरी सुद्धा न जाता. शेवटचा वाक्याचा अर्थ कोणालाच कळला नाही, पण बॅनर्जींना कळल्यामुळे ते मात्र अस्वस्थ झाले. त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला. काहीच न सुचून त्यांनी तातडीने मीटिंग मधून काढता पाय घेतला. मीटिंग मधून असे तडकाफडकी बाहेर जाताना शिष्टाचार पाळायचं भानही त्यांना राहिलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून टाइम किपर्सनं सांगून गेल्या वर्षभरात कामगार आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या बिनपगारी, बिना परवानगी रजांची माहिती जमा होऊ लागली. वायकेंनी शेरिलला टाइम किपर्स कडून ही माहिती गोळा करून त्याचं टेबल बनवून द्यायला सांगितलं. एकदा वर्क्स मॅनेजर आणि वायके असे दोघेच असताना ते वायकेंना म्हणाले, सर, सगळ्या गोष्टी सांभाळून आणि विचारपूर्वक करा. हो, नाही म्हटलं तरी भीती वाटते. मी आयुष्यभर फेअर आणि फर्म वागण्याचा प्रयत्न केला आहे. इथेही काही वेगळं वागणार नाही. आणि हो, तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्याकडे घरी माझी आई आहे. तिचं वय 80च्या पुढे आहे. गेले काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मला अचानक रजा घ्यावी लागेल. तुमच्या कानावर घालून ठेवतो, वायके म्हणाले. काळजी घ्या हो, काही मदत लागली तर जरूर सांगा, सुहृदयी वर्क्स मॅनेजर आत्मीयतेने म्हणाले. पुढच्या आठवड्यात 37 लोकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यात अर्थातच आप्पाचंही नाव होतं. कंपनीत एकच खळबळजनक विषय झाला तो. त्यातही वेगवेगळे मतप्रवाह होतेच. कुणी म्हणत होता, साहेब उगाच ह्या भानगडीत पडलेत. साहेब म्हणजे सज्जन माणूस, उगाच नसता त्रास व्हायचा त्यांच्या घरादाराला. तर कुणी म्हणत होते, मानलं बुवा साहेबांना, आहे खरा शेअर देईल, बघूया आता आप्पा काय करतो ते. नोटीस तयार करण्याच्या आधीपासूनच वायकेंच्या आईची तब्येत ढासळत चालली होती. डॉक्टरांनी आता कमी दिवस राहिलेत, फार फार तर 1 आठवडा तग धरतील म्हणून सांगितलं होतं. योगायोगाने 37 जणांना शो कॉज नोटीस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वायकेंच्या आई देवाघरी गेल्या. आपली आई जाण्याचा आणि आप्पाला लेटर देण्याचा एकमेकांशी संबंध जोडला जाईल याची वायकेंना खात्री होती. 4 दिवसांनंतर ते ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना शेरील आणि त्यांचे टाइम किपर्स वगैरे सगळ्यांनी तसंच सांगितलं. वर्क्स मॅनेजरनी त्यांचं सांत्वन करताना म्हटलं की सिक्युरिटी वॉचमनला तुमच्या केबिन मध्ये एक टाचण्या टोचलेलं आणि गुलाल माखलेलं लिंबू सापडलंय. ते मी त्याला सिक्युरिटीच्या गार्डरूम मध्येच ठेवायला सांगितलंय.
आपल्या केबिनमध्ये परतल्यावर वायकेंनी सिक्युरिटी ऑफिसरला बोलवून ते लिंबू मागवून घेतलं. नीट निरखून पाहत स्मित करून ते टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिलं. वायकेंना प्लांट मधून कळलं की आप्पा जे त्यासारखा छाती काढून सांगतो आहे की आता साहेबाला माझी पॉवर कळली असेल. शहाणा असेल तर माझं लेटर मागे घेईन. इतरांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते त्याला आतापर्यंत कळलं असेल. हे सगळं ऐकून वायकेंनी फक्त मंद स्मित केलं. कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर 48 तासात त्याचं उत्तर द्यायला सांगितलं होतं. आप्पा सोडून सगळ्यांनी उत्तरं दिली. आप्पा आत्मप्रौढीने आणि बेफिकिरीने म्हणत होता, मला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. माझं लेटर परत घेतलं जाईल, बघाच तुम्ही. आकड्यांप्रमाणे वॉर्निंग लेटर, सुधारण्याचा सल्ला देणारं पत्र आणि जास्त गंभीर स्वरूपाच्या केसेसमध्ये 2 ते 4 दिवसांचं निलंबनाचं पत्र असं तयार करून प्रत्येकाला आपल्या केबिनमध्ये बोलावून दिलं. ते देताना नियमित कामावर येणं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी कसं हितावह आहे हे देखील समजावून सांगितलं. शिवाय त्यामुळे कंपनीचं काम सुद्धा सुरळीत चालायला मदत होईल हेही सांगितलं. वायकेंनी सगळ्यात शेवटी आप्पाला बोलवून घेतलं. चहाच्या आमंत्रणाला जावं तसा आप्पा हसऱ्या चेहऱ्याने वायकेंच्या केबिनमध्ये आला. वायकेंनी त्याच्यासाठी तयार केलेल्या पत्रात इतरांच्या पत्रात नव्हता असा खास मजकूर लिहिला होता. कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्यासाठी हे स्मरणपत्र असून त्याचे उत्तर ठराविक वेळेत न दिल्यास तुमच्याकडे उत्तर देण्यास सबळ कारण नाही, तुम्हाला गुन्हा मान्य आहे असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल. वायकेंनी दिलेलं पत्र न वाचताच आपण ते तसंच खिशात कोंबलं. आपल्या चिरक्या आवाजात तो म्हणाला, साहेब तुमच्या मातोश्री गेल्याचं समजलं म्हणून तुम्हाला भेटायला येणारच होतो. बरं झालं तुम्हीच बोलावलं. अर्थात त्या जाणारच होत्या. शेवटचं वाक्य त्याने जरा वेगळ्या ढंगात सावकाश पण जोर देऊन आणि वायकेंकडे जाणीवपूर्वक रोखून बघत म्हटलं. वायकेंनी भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं. आपल्याला वाटलं आपल्या बोलण्याचा परिणाम होत आहे. तो अधिक आत्मविश्वासाने पुढे म्हणाला, म्हणजे मला म्हणायचं होतं की त्यांचं वय देखील झालं होतं तरी त्या अचानक गेल्या हे नक्की. साहेब आपल्याला 2 मुलं पण आहेत ना, काय नाव आहेत त्यांची? वायकेंनी शांतपणे आप्पाकडे बघितलं. तो अजून उभाच होता. वायकेंनी म्हटलं, आप्पा बसा. आपल्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही की झालाय हे वायकेंच्या शांत चेहरा पाहून आप्पाला कळे ना. जरा संभ्रमातच तो खुर्चीवर बसला. वायकेंनी काही क्षण शांत जाऊ दिले. तशी आप्पाची अस्वस्थता वाढत गेली. तो पुरेसा अस्वस्थ झालेला आहे अशी खात्री झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. कंपनीने तुम्हाला दिलेलं पत्र न वाचताच तुम्ही खिशात कोंबलत. ते डिपार्टमेंटमध्ये जाऊन शांतपणे वाचा. पुढच्या 48 तासात कारणे दाखवा नोटीसला उत्तर द्या, नाहीतर तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी कारण नाहीत असं समजून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यात लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. अपेक्षा भंग झालेला आप्पाला काय बोलावं सुचेना. तो यंत्रवत उठून जायला निघाला. केबिनच्या दारापर्यंत गेल्यावर वायकेंनी त्याला थांबवत म्हटलं, अरे हो, तुम्ही माझ्या मुलांची नावं विचारली होती नाही का? आश्चर्यच आहे. तुम्हाला तुमच्या स्थानावर बसल्यावर कळतं ना. ती नावही कळली असतीलच की. नंतर मात्र त्यांचा सहज स्वर जरा कठोर होत गेला. माझ्या कुटुंबाची आणि मुलांच्या नावाची चौकशी करत बसण्यापेक्षा कामावर नियमित येऊन स्वतःची नोकरी वाचवा, नाहीतर तुमचं नाव कंपनीच्या मस्टरवरून खोडलं जाईल. आप्पाला खालमानेने डिपार्टमेंटकडे जाताना पाहून
हा घाव आपाच्या वर्मी बसल्यासारखा वायकेंना वाटला. वायकेंना वाटलं होतं तसंच झालं. आप्पाने दुसऱ्या पत्रालाही उत्तर दिलं नाही. हल्ली त्याच्या शॉप फ्लोअरवरच्या फुशारक्या कमी झाल्यात असंही वायकेंना डिपार्टमेंट कडून कळलं. पत्राचं उत्तर न आल्याने आपाची खातेनिहाय चौकशी करण्याचं ठरवून चौकशी अधिकारी, व्यवस्थापन प्रतिनिधी नेमले गेले. कंपनीत हे काम करायला कुणीही तयार नसल्याने बाहेरचे लोक नेमण्यात आले. हे सर्व आप्पाला पत्राने कळवण्यात आलं. त्याच पत्रात चौकशीची तारीख, जागा, वेळ ही नमूद करण्यात आली होती. शिवाय चौकशीत तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही वकील नेमू शकता असाही उल्लेख होता. आप्पाला पत्र दिलं आणि दुसऱ्याच दिवशी गेटवरून फोन आला. आप्पांची मिसेस साहेबांना भेटायला आली. शेरीलने वायकेंना विचारून तिला रिसेप्शन मध्ये बसवलं आणि ती केबिन मध्ये आली. सर, त्या आल्या आहेत. किती सुंदर आहेत आप्पांच्या मिसेस. आप्पाला अजिबात शोभत नाही. पाठव त्यांना आत. वायकेंनी चमकून शेरीलकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी म्हटलं, पाठवू नकोस, त्यांना घेऊन ये आणि जोपर्यंत त्या केबिन मध्ये असतील तोपर्यंत तू क्षणभरही बाहेर जायचं नाहीस. कदाचित आप्पाने लावलेला हा एक सापळा असू शकेल. शेरीलला प्रसंगाचं गांभीर्य कळलं. ती तथाकथित मिसेस सौंदत्तीकरांना घेऊन आली. शेरील म्हणाली तशी खरोखरच आप्पाची बायको त्याला न शोभणारी होती. नक्षत्रासारखी सुंदर होती ती. सुरुवातीला अनौपचारिक बोलणं झाल्यावर त्या शेरीलकडे पाहत म्हणाल्या, साहेब, मला तुमच्याशी एकट्याशी खाजगीत बोलायचं आहे. शेरीलने बसल्या जागी चुळबुळ केली. वायकेंनी म्हटलं, त्या माझ्या सहकारी आहेत. तुम्हाला जे काही बोलायचं ते त्यांच्या समोर बोलू शकता. त्या बाईंनी पुन्हा एक दोनदा तेच सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण वायकेंनी काही शेरीलला बाहेर जायला सांगितलं नाही. उलट तेही त्यांच्या समोरच काय ते सांगायला संकोच करू नका असं समजूतदारपणे म्हणत राहिले. अखेर नाईलाजाने त्या बाई बोलू लागल्या, साहेब, आपण मला भावासारखे आहात. आमच्या यांची नोकरी वाचवा. वायके म्हणाले, आपण माझी सख्खी बहीण असता तरी मी ह्यापेक्षा काही वेगळं वागलो नसतो. आप्पांचं माझं वैयक्तिक काहीही शत्रुत्व नाही. त्यांनी नियमित कामावर यावं एवढीच अपेक्षा. वाटल्यास तुमच्या समोर ही त्यांना मी हेच सांगतो असं म्हणून त्यांनी डिपार्टमेंटच्या इंटरकॉम वरून आप्पांसाठी निरोप दिला. थोड्याच वेळात आप्पा आला. त्याने शेरीलला तिथेच बसल्याचं पाहिलं. हातात त्याचा पूर्ण जोर ओसरून तो निस्तेज झाल्यासारखा वाटत होता. वायकेंनी त्याच्या पत्नीला जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार त्यांनी केला आणि ते पुढे म्हणाले, आप्पा, तुम्ही तामस आणि राजस दोन्ही मार्गांचा अवलंब एकाच वेळी केलात. बॅनर्जींना शिर्डीचा मार्ग दाखवला, तर डिपार्टमेंटमध्ये आणि इतरत्र कधी लिंबू कधी मानवी आड वापरून दहशत निर्माण केली. मीही सश्रद्ध माणूस आहे. माझा विश्वास चांगल्या कर्मावर आहे आणि त्यामुळे तुमच्याबद्दल मला भीती कधीच वाटली नाही. खरं तर तुम्ही चांगले वागलात तर कुणीही तुमचं काहीही वाईट करू शकत नाही यावर माझी प्रामाणिक श्रद्धा आहे. तुम्ही सुद्धा चांगले सुपरवायझर आहात. नियमित कामावर या, ते सगळ्यांसाठी चांगलं असेल. आप्पा शांतपणे म्हणाला, साहेब, आता ह्यापुढे इथं काम करण्यात काही अर्थ नाही. पैशांची मला चिंता नाही. वडिलोपार्जित खूप आहे. शिवाय लोक ही भरपूर दक्षिणा देतात. खरं तर स्थानावर बसल्यावर मिळणाऱ्या ताकदीची, तिथे बसून मी दिलेल्या आदेशाची खालीमान घालून अंमलबजावणारी करणारी मोठी मोठी माणसं पाहताना मला एक आसुरी आनंद मिळत होता. ते व्यसनच लागलं होतं मला. ते मी आता सोडू शकत नाही. मी राजीनामा देतोय. आधीच लिहून आणलेला राजीनामा आप्पाने वायकेंच्या समोर ठेवला. वायकेंना हे अनपेक्षित होतं, तरी हे अपरिहार्य आहे हे त्यांना मनोमन पटलं. त्यांनी शेरीलकडे पाहिलं.
सरांना काय म्हणायचं हे तिला कळलं. राजीनाम्याचं पत्र घेऊन ती तिच्या केबिनमध्ये गेली. राजीनामा मंजूर केल्याचं पत्र तत्परतेने तिने टाईप करून आणलं. वायकेंनी त्यावर सही केली आणि पूर्ण विराम देताना त्यांच्या मनात आलं, आप्पांच्या विषयालाही आता पूर्ण विराम मिळाला आहे. आप्पा आणि त्याची पत्नी जायला उठले तेव्हा वायकेंनी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेवढ्यात वायकेंना काही दिवसांपूर्वी ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या टाचण्या टोचलेल्या आणि गुलाल माखलेल्या त्या लिंबाची आठवण झाली. त्यांनी त्या ड्रॉवरमधून बाहेर काढलं आणि आप्पाला देत म्हटलं, पुढच्या आयुष्यात तुम्ही याचा उपयोग करणार नाही अशी आशा करतो. आप्पाचा चेहरा कसानुसा झाला. खाली मान घालूनच तो बाहेर पडला. त्याची देखणी बायको आधीच केबिनच्या बाहेर पडली होती. तोही तिच्या मागोमाग गेला. आप्पांची पहिली भेट झाली तेव्हाचा झपझप दृष्टीआड होणारा आप्पा वायकेंना आठवला. गळ्यातली शर्टाआडून डोकावणारी कवड्यांची माळ वायकेंना आजही क्षणभर दिसली. त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर त्या कवड्या एकमेकींवर आपटून होणारा त्यांचा एकसुरी पण विचित्र आवाज क्षीण क्षीण होत बंद झाला आणि वायकेंनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. दुसऱ्याच दिवशी बॅनर्जी वायकेंना भेटायला आले. त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठलाच ताण दिसत नव्हता. छान प्रसन्न वाटत होते. वायकेंना मिठी मारून बॅनर्जी म्हणाले, थोडीशी डिरेल झालेली गाडी तुम्ही रुळावर आणलीत. ह्या आठवड्यात मी सहकुटुंब शिर्डीला जाणार आहे. शिर्डीला जरूर जा, पण तडक इथून नाही तर घरी जाऊन. दोघेही एकमेकांना टाळ्या देत मनापासून हसले.